खेड शहरात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे। कारण केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊनही पटसंख्येची अट या शासन निर्णयामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि तिसंगी गावचे ग्रामस्थ यांनी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन निकम यांनी दिलाय। त्यावेळी शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, सचिन खेडेकर, संजय मोडसिंग, संदीप चव्हाण, अनंत पवार उपस्थित होते। आज इथे डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि समस्त ग्रामस्थ तिसंगी गाव यांनी जे उपोषणासाठी इथे जे बसलेले आहेत, या उपोषणाला पाठिंबा देताना मला एवढंच सांगायचं आहे, 1960 रोजी मराठी भाषेला राजभाषा हा दर्जा प्राप्त झाला आणि 1965 पासून मराठी भाषा ही प्रशासकीय कारभारात तिला अधिकृतरित्या वापरण्याची सुरुवात झाली आणि नुकतंच 2 वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला। एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणून आपण अभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या येणारी पिढी मराठी भाषा शिकू शकणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करायची। असा हा धोरण सध्या म्हणजे सरकारचा शासनाचा आहे असं आम्हाला वाटतं आणि या धोरणाचा फटका ज्या मराठी शाळा बंद होत आहेत, पटसंख्याच्या निकषावरती जे काही धोरण हे केलेलं आहे की शाळा बंद होत आहेत, याचा फटका या तिसंगी गावातील जी न्यू इंग्लिश स्कूल आहे, नूतन इंग्लिश स्कूल ही जी आहे, या शाळेलाही फटका बसणार आहे आणि जवळपास 60 वर्षापूर्वीपासूनची ही शाळा आहे। या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी देशसेवेसाठी विविध पदावरती कोण अधिकारी झालेत। अशी 60 वर्षापूर्वीची शाळा आज तिला हा फटका बसणार आहे आणि हे होऊ नये यासाठी तिसंगी गावचे ग्रामस्थ इथे उपोषणाला बसलेले आहेत। एका बाजूला सरकार म्हणतं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि मग अशी पटसंख्येच्या निकषावर जर शाळा बंद होणार असेल तर शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची मुलंच शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि हे होऊ नये म्हणून हे तिसंगी गावच्या ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारलेलं आहे। त्यांच्या या विधायक कार्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी खेड तालुका प्रमुख सचिन निकम आमच्या पक्षाकडून मी या उपोषणाला समर्थन देत आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।